नमस्कार विद्यार्थी मित्रों, आजचा जो व्हिडिओ आहे हा आपण जे काही सेट क्वेश्चन पेपर आहेत त्यामधील पुढील क्वेश्चन आपण पाहू की पुढचे जे क्वेश्चन्स आहेत विद्यार्थी मित्रों ते कसे आहेत आणि ते आपल्याला सॉल्व करता येईल अशा प्रकारे पाहता। मग आता मी जो पुढचा क्वेश्चन आहे तो पाहू। आता पहा 14 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर एक काम 6 पुरुष किंवा 8 मुले बरोबर आहे की नाही 24 दिवसात पूर्ण करतात। म्हणजे 8 मुले 24 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 7 पुरुष 12 मुले मिळून किती दिवस करतील। तर यामध्ये सिंपलचा लॉजिक विद्यार्थी मित्रों म्हणजे पहा आता 12 आता पहा म्हणजे याचा जे आन्सर आहे ते बी आहे, बी नॉट सी। म्हणजे कसं आता पहा 12 गुणिला 6 म्हणजे काय की 6 पुरुष गुणिला 12 पुरुष 12 मुले भागिला 8 ही लक्षात ठेवायचा। म्हणजे इथे काय येईल 42 6 बेचोक 8 4 त्रिक 12 म्हणजे आन्सर काय येईल 9। म्हणजे ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर। पहा मग आता पुढे जाऊ आपण। एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 128 सेंटीमीटर स्क्वेअर आहे। म्हणजे समांतरभुज स्क्वेअर असतो त्याचा जो चौकोन म्हणजे काय की समांतरभुज जो चौकोन आहे समांतरभुज चौकोन म्हणजे हा असा चौकोन म्हणजे 4 साइड त्याच्या हे असतात विद्यार्थी मित्र। हा क्यूब आहे परंतु आपल्याला स्क्वेअर काढायचा आहे। पाहता मग आता एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 128 सेंटीमीटर आहे। म्हणजे काय की जो आता इथे सपोज दॅट आता हा एक चौकोन दिला आहे बरोबर। मग याचा जो एरिया आहे पूर्ण होल एरिया तो किती आहे 128 आणि सपोज दॅट त्याची उंची म्हणजे काय की ही जी उंची आहे ही ती उंची म्हणजे x पायापेक्षा दुप्पट आहे म्हणजे हाऊ 2x येईल बरोबर। म्हणजे 128 बरोबर पाया गुणिला उंची बरोबर पाया गुणिला उंची। मग जर आपण 128 बरोबर पाया किती 2x इंटू x बरोबर म्हणजे 128 बरोबर 2x स्क्वेअर बरोबर। मग आता मग वरती जातो मी असा पादा 128 बरोबर x स्क्वेअर अपॉन 2 बरोबर। पहा विद्यार्थी मित्रों आता हे सर्व डिलीट करतो मी एक मिनिट। हे पाहता इथे हे सर्व पुसलं जाईल। सॉरी हे पाहता इथे हे सर्व हे पहा इथे आता इथपर्यंत आला आपण बरोबर। पहा आता इथे जाऊ आपण परत म्हणजे 128 एक मिनिट 128 बरोबर 2x स्क्वेअर बरोबर। मग आता परत इथे आता मग असं जर विचार केला तर 128 भागिला 2 बरोबर x स्क्वेअर। 128 भागिला 2 म्हणजे काय आता हा 64 बरोबर म्हणजे 64 बरोबर x स्क्वेअर म्हणजे x इक्वल्स टू 8। याचा आन्सर काय येईल 8। ऑप्शन नंबर जो डी आहे विद्यार्थी मित्रों तो त्याचा आन्सर येईल ऑप्शन डी। इट इज अ करेक्ट आन्सर। ऑप्शन डी जो आहे तो काय येईल 8 जो आहे त्याचा आन्सर येईल। म्हणजे
पायाची लांबी किती म्हणजे 8 आहे. नंतर पहा विद्यार्थी मित्र, मग आता 16 नंबरचा क्वेश्चन जो आहे त्यात खालील दिलेल्या संकल्पना अर्थपूर्ण व तार्किक पद्धतीने मांडून त्यामध्ये योग्य क्रम मांडा. मग गवत, दही, दूध, गाय, लोणी असं दिलं आहे. तर याचं जे आन्सर येईल विद्यार्थी मित्र ते काय येईल? पहिले काय येईल? गाय. पहिले काय येईल? गाय. नंतर गाय काय करेल? ते दूध गवत खाईल, बरोबर. मग गवत खाल्ल्यानंतर काय येईल? गवत खाईल. मग गवत खाल्ल्यानंतर ती काय देईल? दूध देईल, बरोबर. दूध पासून काय करेल? दही तयार करेल. दही. आणि दहीपासून लोणी, बरोबर. त्याचा आन्सर काय येईल? लोणी. मग अशा प्रकारे जो ऑप्शन दिला विद्यार्थी मित्र तो काय येईल? पहिला जो क्रम आहे पहिला काय येईल? पहिला क्रम जो येईल तो काय येईल? पहिला दूध, पहिले गवत, म्हणजे आता पहा 4 नंबर पहिले. नंतरचा काय येईल? गाय झाला. गाय दूध गाय गवत खाईल, बरोबर. त्यानंतर गवत खाल्ल्यानंतर काय होईल? गवत खाल्ल्यानंतर ती काय करेल? दूध देईल, बरोबर. नंतर ती काय करेल? दूध घेतल्यानंतर ती काय करेल? दूध खाल्ल्यानंतर ती काय करेल? दूध देईल. दूध दिल्यानंतर ती दही त्याच्यापासून तयार होईल. आणि नंतर 5वा लोणी तयार करेल. मग अशा 4 1 3 2 5 4 1 3 2 5 म्हणजे ऑप्शन नंबर डी जो येतो विद्यार्थी मित्र तो करेक्ट आहे. पुढचा जो क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्र तो 17 नंबरचा जो आहे तो पाहता. परत 17 नंबरसाठी आपल्याला ABCD जी आहे ती लक्षात ठेवावं लागेल. डायरेक्टली मी तुम्हाला सांगतो ABCD असं तुम्ही पूर्ण अप टू Z पर्यंत लिहून घ्यायचं. आणि तसंच एक काम करायचं. अशा प्रकारे आपण परत म्हणजे हे पाहता ABCD EFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. मग आता पहा H बरोबर आहे. HI नंतर JL तो जवळच आहे ना. आता हा JL. मग D च्या पुढे काय येईल? E येईल, बरोबर. म्हणजे हा D च्या पुढे E येईल. नंतर F च्या पुढे G येईल. DEG म्हणजे इथे काय येईल? EG, बरोबर. नंतर LO L च्या 2 घरं पुढे सरकवले त्याने म्हणजे इथे काय येईल? मग जसा LO तिसऱ्या नंबरला 2 घरं सरकवले तसं इथे काय येईल? HIJK, बरोबर. पहा EGK असा आहे का? नाही. मग हा जो G आहे तो सुद्धा रॉंग येईल विद्यार्थी मित्र. पाहता इथे काय येईल? ही जी संकल्पना इथे हा H येईल. H इथे काय येईल? EHK नंतर N नंतर R. मग N म्हणजे आता NOPQR 1 2 3 4 3 घरं सोडले त्याने, बरोबर. मग इथे आपण काय करू? इथे सुद्धा आपण 3 घरं सोडू. Jच्या जागी J नंतर 3 घरं नंतर N म्हणजे EHKN. ऑप्शन नंबर B इट इज अ करेक्ट आन्सर विद्यार्थी मित्र. नंतर पुढचा पाहू. पहा मग आता पुढचा काय येईल? पोपटाचा रंग हिरवा आहे हे विधान प्रमाणाची आहे. प्रत्यक्ष आहे ना? यस, कारण की तो कलर आपण पाहू शकतो ना प्रत्यक्ष. नंतर आता पहा इथे 19 नंबरचा क्वेश्चनचा आन्सर काय येईल?
इथे आपल्या दिल्याप्रमाणे निष्कर्ष आणि हे काढायचे विद्यार्थी मित्र. पण आता मग 19 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्यानंतर सर्व विधाने पहिले पहा. असं सर्व गांडूळ सर्व गाढव कष्टाळू आहेत म्हणजे पहिले काय गाढव येईल त्याच्यानंतर कष्टाळू, नंतर काही कष्टाळू प्राणी आहेत म्हणजे इथे काय येईल. आता पहा हा गाढव आहे आणि इथे काय कष्टाळू बरोबर. काही कष्टाळू प्राणी मानव हे काय येईल प्राणी म्हणजे मानव आहेत बरोबर. तर यावरून काही गाढव कष्टाळू आहेत, काही गाढव म्हणजे काही गाढव कष्टाळू आहेत राईट आहे ना की काही गाढव कष्टाळू आहेत याच्यामध्ये येईलच ना तो. जर सपोज उलट राहिला असतं तर नाही आलं असतं. काही गाढव मानव आहेत, काही गाढव मानव आहेत म्हणजे काही कष्टाळू मानव आहेत तर मग काही गाढव मानव पण राहतील बरोबर. म्हणजे ऑप्शन नंबर सी इट इज अ करेक्ट आन्सर. पहा विद्यार्थी मित्र मग आता इथे मुले विद्यार्थी मुली. मग आता पहा इथे कन्फ्युजन असं होईल की मुले मुली आणि विद्यार्थी ऑप्शन म्हणजे आता ऑप्शन हेच सांगतो तुम्हाला. आता हे विद्यार्थीचा बॉक्स आहे. ह्या विद्यार्थीमध्ये काही मुले विद्यार्थी असतील, काही मुली म्हणजे हे मुली आणि पहा मग आता असं विचार करायचा विद्यार्थी हे मुली आहेत, हे मुलं आहेत बरोबर. हे मुले आणि हे मुली बरोबर. अशा प्रकारे हा ऑप्शन नंबर ए इज अ करेक्ट आन्सर विद्यार्थी मित्र. त्याच्यानंतर जाऊ पण पुढे. आता पहा हे पी आय साठी आपण स्पेशल एक व्हिडिओ तयार करू. इथे हे सर्व पी आयचे क्वेश्चन्स आहेत हे मी तुम्हाला नंतर सांगतो. आता पहा 26 नंबरचा जो क्वेश्चन आहे. आता 26 नंबरचा क्वेश्चन मध्ये काय आहे की व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ IPTV इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन. इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन. एक काम करायचं विद्यार्थी मित्रो 100 ते 150 फुल फॉर्म पाठ करायचे. यस 100 ते 150 फुल फॉर्म पाठ लक्षात ठेवायचे. IPTV म्हणजे काय की इंटरनेट प्रोटोकॉल इन टेलिव्हिजन हा त्याचा आन्सर आहे. आता पहा पुढे जाऊ आपण. जगातील पहिला संगणक या वर्षी विकसित झाला. पहा मग आता फर्स्ट संगणक केव्हा झाला 1945. तो म्हणजे ENIAC ENIAC एनेबल इलेक्ट्रॉनिक न्यूमरेटर इंटिग्रेटेड अँड सर्किट हा त्याचा फुल फॉर्म आहे. इलेक्ट्रॉनिक न्यूमरेटर अँड इंटिग्रेटेड सर्किट लक्षात ठेवायचं. न्यूमरेटर अँड न्यूमेरिकल इंटिग्रेटेड सर्किट. पहा नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. भारतात पुढीलपैकी कोणती संवाद सेवा नुकतीच बंद करण्यात आली. मग आता नुकतीच कोणती बंद करण्यात आली. पहा नुकतीच बंद करण्यात आली तार. कारण की टपाल सेवा तर चालूच आहे, लँडलाईन पण चालू आहे, फॅक्स पण चालू आहे बरोबर. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन पाहू विद्यार्थी मित्र 29 नंबरचा. सॉरी पहा मग 29 मध्ये काय आहे की महाराष्ट्रात शिक्षक म्हणून नोकरी करू इच्छिणाऱ्या स्वतःची माहिती पुढील पैकी कोणत्या स्थळावर नोंदवणे आवश्यक आहे. सरळ आहे, माय जॉब्स आहे, ई सेवा आहे, पवित्र आहे. मग याचं जे आन्सर विद्यार्थी मित्र ते पवित्र पोर्टल आहे. सरळ जे आहे ना ते रस्त्यासाठी सरळ आणि शालार्थ जे ते विद्यार्थ्यांच्या शिक्षकांच्या पगारासंदर्भित आहे. आणि खूप पोर्टल आहेत गव्हर्नमेंटचे जे त्या सिस्टीममध्ये काम करतात. मग तशा प्रकारे हा जो पवित्र आहे यामध्ये आपण शिक्षक भरती नोंदणी संदर्भात काम करू शकतो किंवा नोंदणी संदर्भ हे करतात. पहा मग आता केंद्र सरकारच्या तंत्रज्ञान विभागाचा प्रकल्प आहे. त्याच्या 30 नंबरचा क्वेश्चन आपण नंतर पाहू विद्यार्थी मित्र. आता पहा
31 नंबरचा क्वेश्चन आहे, ओझोन कमी करण्याच्या पदार्थाविषयी परिसंवाद म्हणून ओळखली जाते, ती म्हणजे मॉन्ट्रियल बेसल जी आहे, बेसल ती कशासाठी आहे? बेसल ही जो काही घन कचरा असतो त्याच्यासाठी असतं. मॉन्ट्रियल तर माहिती आहे. रामसर परिषद ही पाणथळसाठी आहे. अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ आहे आपण तो कंप्लीट केला विद्यार्थी मित्रो, आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारे 32 नंबरपासून तर अबाव 50 पर्यंत एक्झाम्पल पाहू विद्यार्थी मित्रो. धन्यवाद. आणि जर आपल्याला असेच व्हिडिओ कंटिन्यू येत राहतील विद्यार्थी मित्रो, धन्यवाद.